आपल्या पतीला प्रियसी असणं कोणाला आवडतं? म्हणूनच रुक्मिणी होणं सोपं नसतं. तर मंडळी, रुक्मिणी समजून घेण्यासाठीच हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर मंडळी, रुक्मिणीचा जन्म भीष्मक राजाच्या पोटी कौंडिन्यपूरमध्ये झाला. पण तिचं मन कोणाच्या आदेशाने नाही तर स्वतःच्या निर्णयाने चालत होतं. तिच्या भावाने म्हणजेच रुक्मीने राजकारणासाठी तिचं लग्न शिशुपालाशी ठरवलं. पण मनाने ती आधीच कृष्णाची झाली होती. जग तिला शांत राहायला सांगत होतं, पण तिने शांततेपेक्षा धाडस निवडलं. तिने कृष्णाला संदेश पाठवला, माझं मन तुमचं आहे, येऊन मला घेऊन जा. कृष्णाने तिला पळवून नेलं तेव्हा ते फक्त अपहरण नव्हतं, ते एका स्त्रीच्या स्वतःच्या निवडीचं युद्ध होतं. रुक्मिणीने केलेला निर्णय फक्त प्रेमाचा नव्हता, तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क सांगण्याचा होता. समाज, राजकारण आणि कुटुंब तिला एका दिशेने ढकलत होते, पण तिचं मन कृष्णाकडे ठाम उभं होतं. अंबामातेच्या मंदिरात ती पूजा करायला गेली आणि तिथून कृष्णाने तिला रथात बसवून नेलं. तो क्षण फक्त विवाहाचा नव्हता, तो एका स्त्रीच्या स्वनिर्णयाचा विजय होता. पुढे प्रद्युम्नाचा जन्म झाला. आयुष्य पुढे सरकलं, पण तिची ओळख केवळ कृष्णाची पत्नी इतकीच राहिली नाही. कारण रुक्मिणी ही कथा आहे त्या धैर्याची, जेव्हा माणूस जगाच्या आवाजापेक्षा स्वतःच्या मनाचा आवाज ऐकतो. आणि म्हणूनच तिचं आयुष्य सांगून जातं, जिथे प्रेम आणि धर्म एकत्र उभे राहतात तिथे निर्णय घेण्याचं धैर्यही जन्माला येतं. कोणाला आवडतं आपल्या पतीला प्रेमिका असावी? रुक्मिणीच्या प्रेमात एक गूढता होती, जगाच्या उथळतेच्या पलीकडे जाऊन प्रेम करण्याची. कृष्णाच्या प्रेमात वियोगाचा अनुभव घेऊनही ती कधीही वियोग व्यक्त करत नाही, अथवा ती कधीही तसं चेहऱ्यावर सुद्धा येऊ देत नाही. उलट त्या वियोगात तिचं कृष्णावरील प्रेम आणखी वाढत जातं. कसं जमलं असेल रुक्मिणीला? कधी कृष्णाच्या ओठावर राधा नाव आलंच तर मग? रुक्मिणीचं प्रेम स्थिर, समर्पित आणि निस्सीम आहे. तिचं प्रेम कर्तव्यनिष्ठेने भरलेलं आहे. तिचं प्रेम अपेक्षांवर आधारलेलं नाही, तर तिचं प्रेम स्थिरतेचं प्रतीक आहे. तिचं प्रेम एकनिष्ठ आणि अढळ आहे. आपल्याला का जमत नाही रुक्मिणी बनायला, प्रेमात अढळ व्हायला आणि समर्थन करायला? काय शिकायचं यातून आपण? तर मंडळी, तुम्हाला कोणी रुक्मिणी बनवत असेल तर बिनधास्त प्रेम करा, सर्व मर्यादा तोडून. पण तुम्हाला राधा बनायचं असेल तर त्याच्या लग्नापर्यंत ठीक आहे, आणि मग त्याचं लग्न झालं तर तुम्हीही कोणाची तरी रुक्मिणी व्हा. घुटमळत बसू नका कलियुगी कृष्णामागे. वाईस वर्सा मुलांसाठी सुद्धा हेच प्रेम आंधळं असतं, हे उगीच म्हटलं जात नाही. एकदा प्रेम आंधळं असलं तरी चालेल, पण माणसानं प्रेमात आंधळं असू नये. आपण काही राधाकृष्ण, रुक्मिणी कृष्ण, मीरा कृष्ण नाहीत, माणसं आहोत. आपल्याला प्रेमसुद्धा माणूस म्हणूनच करायचं आहे. एखाद्यात गुंतण्याची आणि त्यात गुंतल्यानंतरची प्रक्रिया व्यवहारासारखी क्लिअर असायला हवी. गुंतल्यानंतर जर त्याची परतफेड फक्त तुम्हाला एकट्याला होणाऱ्या त्रासाने होणार असेल तर कुठेही न गुंतलेलंच बरं. आपण माणसं आहोत, आपण कृष्ण होऊ शकत नाही. आपण होऊ शकतो महत्त्वाकांक्षी सत्यवती. आपल्याला भविष्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून जगावं लागेल, हे लक्षात असू द्या. राधा आणि रुक्मिणी दोघींचं प्रेम खरं होतं, पण त्यांची परीक्षा वेगळी होती. राधेला कृष्ण मिळाला नाही, म्हणून तिचं प्रेम पवित्र मानलं गेलं. रुक्मिणीला कृष्ण मिळाला, पण पूर्णपणे कधीच मिळाला नाही. हीच तिची वेदना होती. ज्याच्यावर हक्क आहे त्याच्यावर हक्क सांगता न येणं ही सर्वात मोठी परीक्षा असते. कृष्ण तिचा पती होता, पण जगाचा कृष्ण कधीच एका स्त्रीचा होत नाही. राधा दूर होती म्हणून कृष्ण तिच्या आठवणीत कायम राहिला. रुक्मिणी जवळ होती म्हणून तिला कृष्णाला जगाशी वाटून घ्यावं लागलं. प्रेमात विरह कठीण असतो म्हणतात, पण कधी कधी जवळ असूनही अपूर्ण राहणं हेच खरं महाभारत असतं असं म्हणतात. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.